लंगोटीत राहणारी माणसं मनानं खूप श्रीमंत होती. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर R.K. खोत यांचं प्रतिपादन. चंदगडमध्ये डॉक्टर R.L. दळवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. लंगोटीत राहणारी माणसं मनानं खूप श्रीमंत होते. अशा माणसांची वैद्यकीय सेवा करताना आनंद वाटला. कोरोनाच्या आव्हानाच्या काळातही सर्वांनी सहकार्य केल्यामुळे तो नियंत्रणात आणता आला. ही सर्व कामं जनतेने पाहिली आहेत. या निमित्ताने मला दळवी कुटुंबियांच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार देऊन माझा सन्मान केला जातोय. मात्र यामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढत असल्याचं प्रतिपादन चंदगडचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर R.K. खोत यांनी केला. चंदगड येथील सोयरीक मंगल कार्यालयात डॉक्टर R.L. दळवी जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इस्रोचे शास्त्रज्ञ विष्णुपंत मिसाळे होते. स्वर्गीय डॉक्टर R.L. दळवी प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्काराचं वितरण झालं. पुरस्काराचं स्वरूप मानपत्र, रोख 11,000, शाल, श्रीफळ असं होतं. डॉक्टर R.K. खोत सामाजिक कार्यकर्ते आसिस कुटिनो यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉक्टर R.K. खोत म्हणाले, आरोग्यविषयक सुविधांची वानवा चंदगड तालुक्यात होते, पण डॉक्टर R.L. दळवी यांच्यासारख्या माणुसकी जपणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली. ते भाग्य मलाही लाभलं. दळवी कुटुंबियांशी माझे जवळचे संबंध असून समाजकारणात दळवी कुटुंबीय सक्रिय आहे. अशा कुटुंबाने माझा केलेला सन्मान हा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. सामाजिक कार्यकर्ते आसिस कुटिनो यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आपण कशा प्रकारे काम करत आहोत याची माहिती देऊन दळवी कुटुंबियांनी केलेल्या सन्मानामुळे समाजकार्यात कायमस्वरूपी बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बाबूराव वरपे, डॉक्टर R.N. गावडे, डॉक्टर B.D. सोमजवाळ, ॲडव्होकेट अमृता शेरगार, अनंत थोत्रे, विष्णुपंत मिसाळे, डॉक्टर D.N. मिसाळे आदींनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शंतनू दळवी यांनी केलं. सूत्रसंचालन सुरेखा मिसाळे यांनी केले, तर आभार आशा दळवी यांनी मानले. यावेळी वैद्यकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.